नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती। तुम्ही सध्या पाहत असाल की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये काही उमेदवारांना उभं राहण्यासाठी 50 लाख रुपयाची मागणी केली जाते, काही ठिकाणी 20 लाख रुपयाची मागणी केली जाते। म्हणजे याचा अर्थ त्या कार्यकर्त्यांना जर एखाद्या पक्षाकडून तिकीट पाहिजे तर या ठिकाणी पैसा ओतला जातोय। म्हणजे याचा अर्थ आपल्या गावखेड्यामध्ये जो जिल्हा परिषद सदस्य निवडला जातो, आपल्या गावखेड्यामध्ये जो पंचायत समिती सदस्य निवडला जातो, फक्त मतदानापुरताच आहे का? नंतर हा व्यक्ती आपल्याला का दिसत नाहीये? कारण अनेक गावामध्ये आपला जिल्हा परिषद सदस्य कोण आहे लोकांना माहित नाही, पंचायत समिती सदस्य कोण आहे माहित नाही। म्हणजे याचा अर्थ फक्त त्या लोकांनी उभं राहायचं आणि आपले मत लाटायचे। कारण आतापर्यंत कार्यक्रम हाच चालू होता। तसं पाहायला गेलं तर 8 वर्ष याच्या निवडणुकाच झाल्या नाहीये आणि आता जी निवडणूक होणार आहे ती कुठेतरी पैशाच्या जोरावर न होता विचारांच्या जोरावर झाली पाहिजे। म्हणजे या ठिकाणी नवयुवकांना कुठेतरी संधी दिली पाहिजे। आणि काय पाहिलं तर शेतकऱ्यांचे मुद्दे प्रत्येक गावखेड्यामधला व्यक्ती कोण मांडतो? फक्त या ठिकाणी मत लाटण्यासाठी पैसा वाटतो का लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी गाराने मांडतो? म्हणजे याचा अर्थ सरकारकडे भांडणारा व्यक्ती आपल्याला पाहिजे, गोरगरिबांचा विचार करणारा व्यक्ती पाहिजे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणारा व्यक्ती पाहिजे, युवकांचे प्रश्न मार्गी लावणारा व्यक्ती पाहिजे, न की कोणत्याही पक्षाची गुलामी स्वीकारणारा पाहिजे। म्हणजे याचा अर्थ ग्रामपंचायतीमध्ये सरपंच असा निवडा जेणेकरून त्या सरपंचाने गावखेड्यामधले सर्व समस्या सोडवल्या पाहिजे, गावखेड्यामधले सर्व प्रश्न मार्गी लावले पाहिजे। पंचायत समितीमध्ये सदस्य असा निवडा की शेतकऱ्यांसाठी त्यांनी नेमके कोणते अनुदान प्राप्त करून दिले, शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत त्यांनी कोणते कामं केले। दुसरी गोष्ट, जिल्हा परिषद सदस्य असा निवडा जेणेकरून त्या जिल्हा परिषद सदस्याने प्रत्येक गावखेड्यामध्ये शेतकऱ्यांचे अनुदान वाटप केले पाहिजे, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले पाहिजे, शेतकऱ्यांचा आवाज त्या ठिकाणी राज्य सरकारपर्यंत पोहोचवला पाहिजे। अशा प्रकारचा सदस्य आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पाहिजे। पण आतापर्यंत या लोकांनी फक्त पैसा वाटला आणि आपल्या लोकांची मतं लाटली। याच्या पलीकडे यांनी दुसरं काहीच केलं नाही। कारण आतापर्यंत गावखेड्यामधले जिल्हा परिषद शाळा पाहायला गेल्या, त्याच्यामध्ये कुठं सुधारणा झाली नाहीये। आरोग्य बघितलं असेल, दवाखान्याचे कुठं सुधारणा झाली नाहीये, कुठल्याही प्रकारच्या शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले नाहीयेत। फक्त आणि फक्त आता इलेक्शन आलं म्हणून कुठंतरी शेतकऱ्यांची आठवण येते, इलेक्शन आलं म्हणून गावातील लोकांची आठवण येते, इलेक्शन आलं म्हणून नवयुवकांचा प्रचार घेण्यासाठी त्यांना जवळ घेतायत। म्हणजे नवयुवकांनी सुद्धा ओळखाय पाहिजे, 4 पैशासाठी आपण जर विकल्या गेलो तर आपले प्रश्न मार्गी लावणारा प्रतिनिधी मिळणार नाहीये। आपला प्रतिनिधी जर पाहिजे असेल चांगला विकास करणारा तर योग्यरित्या निर्णय घ्यावा लागेल। फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये या लोकांनी पैशाच्या जीवावर आतापर्यंत निवडणूक लढवली, पण इथून पुढे पैशाच्या जीवावर निवडणूक न होता इथं कुठंतरी विचारांच्या जोरावर निवडणूक व्हायला पाहिजे। आणि हा व्हिडिओ प्रत्येक घराघरामध्ये पोहोचला पाहिजे। कारण या लोकांना फक्त 4 पैसे दिसतात आणि 5 वर्षाचा विकास कुठल्याही प्रकारचा आपल्याला दिसत नाहीये। कारण विकासच नाहीये तर दिसणार कुठून आहे? कारण या लोकांना फक्त तात्पुरता विचार करण्याची सवय लागली। तात्पुरता विचार न करता आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळा सुधारल्या पाहिजे, आपल्या गावातील आरोग्यातील दवाखाने सुधारले पाहिजे, आपल्या गावामध्ये ज्या काही समस्या आहेत, रस्ते असतील, नाले असतील, प्रत्येक ठिकाणी स्मशानभूमीची कुठेतरी टंचाई आहे। स्मशानभूमी बघितलं असेल काही ठिकाणी उघड्यावर आहे। म्हणजे काही गावामध्ये स्मशानभूमी जर पाहायला गेलं तर बघाव सुद्धा वाटत नाही, एवढ्या प्रकारचे त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाची स्मशानभूमी आहे। आणि आतापर्यंत पाहायला गेलं तर जिल्हा परिषद शाळा सुधारल्या का नाहीये? कारण या जिल्हा परिषद सदस्यांनी कुठल्याही प्रकारचं त्यांच्यावर लक्ष घातलं नाहीये। इथं पाहायला गेलं तर गावखेड्यामधला जो काही महत्वाचा दवाखाना आहे ते कुठंतरी सुधारला नाही। याचं कारण जर बघितलं, आतापर्यंत निवडून दिलेले आपण सदस्य आहेत, याच्यावर कुठंतरी चाप लागला पाहिजे। आणि चाप लावण्यासाठी तुम्हाला एकच विचार करावा लागेल की आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पैसा न वाटता, पैसा न घेता आपलं मत योग्य व्यक्तीला दिलं पाहिजे। आणि तो योग्य व्यक्ती निवडण्यासाठी विचारपूर्वक इतरांशी चर्चा करा, आपल्या मित्रांशी चर्चा करा, आपल्या सोबत्यांशी चर्चा करा, आपल्या घरच्यांशी चर्चा करा की कोणता व्यक्ती आपल्यासाठी योग्य आहे आणि त्याच व्यक्तीला मतदान करा, जेणेकरून तुमच्या गावखेड्यामधला विकास झाला पाहिजे। आणि हा व्हिडिओ प्रत्येकाजवळ पोहोचवा, जेणेकरून कुठंतरी गावखेड्यामधला जो व्यक्ती आहे शांत बसलेला आहे, कुठंतरी थंड बसलेला आहे, त्याचे विचार जागे झाले पाहिजे। आणि त्याचे विचार जागे झाले तर योग्य व्यक्ती तुमच्या गावामधून निवडून देताल, एवढीच अपेक्षा व्हिडिओच्या मार्फत करतोय। कारण आतापर्यंत या लोकांनी फक्त पैसे वाटले आणि लोकांची मतं लाटले। हा विचार इथून पुढे झालाच नाही पाहिजे आणि अशी गोष्ट पुन्हा घडलीच नाही पाहिजे। हे तुमच्यावर डिपेंड आहे, तुमच्यावर अवलंबून आहे। आणि इथून या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये चांगला प्रतिनिधी तुम्ही पाठवताल हीच अपेक्षा या व्हिडिओच्या मार्फत करतो। ठीक आहे, थांबतो, धन्यवाद।